नमस्कार, मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट। आज आपण पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओची सिरीज चालू करतोय। आता आपली व्हिडिओ सिरीज कशावर असणार आहे? आता आपली व्हिडिओ सिरीज असणार आहे पिंपल्स, ॲक्ने, मुरूम कशामुळे होतात। एक पिंपल आला तरी केवढं टेन्शन येतं। पिंपल आला, कधी जाईल, कसं दिसतंय ते, काय क्रीम लावू, काय वापरू, पार्टीला जायचंय, फंक्शनला जायचंय, मीटिंग्सला जायचंय, या पिंपलचं काय करू, मेकअपनी कसा झाकू, कितीतरी प्रश्न। आणि आरशात बघताना नेहमी तो कॉन्फिडन्स डाऊन की अरे बापरे, काय हे, चेहरा किती खराब झालाय माझा। तर मग आपण आता व्हिडिओ सिरीज सुरू करतोय ती याच गोष्टीवर आहे की पिंपल्स होतात कशासाठी, काय काय कारण आहेत त्याची, ते वाचवता कसे येतील आणि झाले तर बरे कसे करता येतील। सो आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, जेणेकरून इतरांच्या पण नॉलेजमध्ये भर पडेल। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया, पण सगळ्या सिरीज बघा आणि डिटेल एंडपर्यंत नक्की बघा। सो चला तर, पिंपल म्हणजे काय बघा। आपल्या स्किनला होल दिसतील, छोटे छोटे होल्स दिसतात। प्रत्येकाच्या स्किनला असतात, कोणाला लहान असतात, कोणाला मोठे असतात। नाकावर स्पेशली, ह्या एरियाजमध्ये स्पेशली छोटे होल्स दिसतात। मग ते होल म्हणजे काय आहेत? तिथून बारीक केसांची लव पण आलेली असते कधी कधी। तर हे होल्स आहेत ना, त्याच्यातून घाम येतो बघा, त्याच्यातून ऑइल सिक्रेशन येतं। आता एखाद्या केसाचं आपण डायग्रॅम घेतली तर केसाच्या डायग्रॅम मध्ये ना, केसाच्या मुळाशी एक येलो कलरची ग्लँड असते, एक सॅक असते, ज्याला सिबेसियस ग्लँड म्हणतात। त्याच्यातून ऑइल निघत राहतं। ते आपल्या स्किनला स्मूथ ठेवण्यासाठी ऑइल निघत असतं। मॉइश्चरायझर, एक नॅचरल मॉइश्चरायझर आपल्या बॉडीत तयार होत असतं। बॉडीला सॉफ्ट ठेवण्यासाठी ते ऑइल सिक्रेट केलं जातं। मग ह्या ऑइलमुळे आपली स्किन सॉफ्ट राहते। कोणाची हेवी सिक्रेशन असतं, मग स्किन ऑइली आहे। कोणाचं कमी सिक्रेशन आहे, मग स्किन ड्राय आहे। कोणाची लिमिटेड एरियाजमध्ये, फॉर एक्झाम्पल इथे आहे, इकडे नाही, मग कॉम्बिनेशन स्किन आहे, टी शेप स्वेटिंग होतं, टी शेप ऑइलीनेस आहे, वेगळे स्किनचे प्रकार आहेत। सो हे ऑइल ग्लँड्स, मोस्टली ऑइल ग्लँड्स फेसवर जास्ती असतात, हेडवर, स्कॅल्पवर जास्त असतात। आपल्या हातावर बघा, तुम्हाला चिकचिकीत तेलकट कधी वाटतं का? नाही, घाम येतो पण तेलकट नाही वाटत। इथे पण घाम येतो पण तेलकट नाही वाटत। सिबेसियस ग्लँड जास्त करून फेस आणि स्कॅल्पवर असतात, म्हणजे ऑइल सिक्रेशन करणाऱ्या ग्लँड्स किंवा पाउच ते फेसवर आणि स्कॅल्पवर जास्त असतात। त्यामुळे तिथे आपल्याला जास्ती ऑइलीनेस असतो। मग आता काय होतं, हे ऑइल रेग्युलरली बाहेर येत असतं स्किनला सॉफ्ट ठेवण्यासाठी, पण काही कारणास्तव आता ते ऑइल बाहेर येतंय, स्किनला होल आहेत, त्या होलमधून ओपनिंग्स आहेत, पोअर्स म्हणतो त्याला आपण, ओपन पोअर्स, त्यावर पण आपण करूया व्हिडिओ नंतर। सो ह्या ओपन पोअर्स मधून ते ऑइल बाहेर येत असतं स्किनला सॉफ्ट ठेवायला। पण समजा काही कारणास्तव ते पोअर बंद झाले की मग काय होणार? ते पोअर बंद झाले की मग आतमधून ऑइल सिक्रेशन तर चालू आहे, ऑइल बाहेर यायला बघतंय, पण वरून पोअर बंद झालं। बरीच कारणं असतात त्यासाठी। तुमची डेड स्किन बऱ्याच दिवसांची साचून राहिलेली आहे, निघाली नाहीये, किंवा त्याच्यावर धूळ बसली आहे, मेकअप, पोल्युशन, जे काय तुम्ही क्रीम्स वगैरे अप्लाय करताय त्याचा लेअर बसलाय, स्वच्छ नाहीये स्किन, किंवा काही इन्फेक्शन्स आहेत, त्यामुळे हे पोअर्स बंद होऊन जातात। पोअर तर बंद झालाय, पण आतमधलं ऑइल सिक्रेशन बंद झालंय का? ऑइल बाहेर येतच असतं। ऑइल बाहेर येण्याची वाट बंद झालीय। मग वाट बंद झालं, आतून ऑइल सिक्रेट होतं, ते धक्का मारतं स्किनला, जे वरून पॅक झालंय पोअर त्याला पुश करतं। त्यावेळेला ऑइल थोडंसं बाहेर येऊन तिथेच हार्ड होऊन बसतं आणि मग पांढरं पडतं, त्याला आपण म्हणतो व्हाईट हेड। आता व्हाईट हेड कसे तयार होतात? पहिले तर हे व्हाईट हेड तयार होतात। व्हाईट हेडला काही कारणास्तव जर ऑक्सिडेशन भेटलं, फॉर एक्झाम्पल एक बघा, ऍपल सालासकट आहे, त्याला वॅक्स कोटिंग असतं। बऱ्याच वेळेला आपण बघतो प्रत्येक ऍपलला वॅक्स कोटिंग असतं। कशासाठी असतं? का तर त्याला बाहेरच्या हवेने डॅमेज होऊ नये, ऍपलचं साल काळं पडू नये, म्हणून त्याच्यावर वॅक्स कोटिंग लावतात। मोस्टली 90% फ्रूटला तर ते दिसतं ऍपल्सला। मग समजा तुम्ही ऍपल कापू नका, कापल्यावर तर काळं पडतंच,
का काळं पडतं? ऑक्सिडेशनमुळे, हवेतला ऑक्सिजन सोबत त्याची केमिकल रिॲक्शन होते म्हणून. तसंच कापू नका, फक्त वॅक्स खरवडा. एखाद्या ॲपलचं वॅक्स खरवडून टाका आणि मग तो ॲपल तसाच ठेवा. तुम्हाला काही तासानंतर किंवा एखाद दिवसानंतर ते साल किंवा तो पट्टा काळा पडलेला दिसेल. आता का काळा पडला? आपण फक्त साल खरवडले ना, वरचं वॅक्स काढलंय. आपण ॲपलला काही डॅमेज नाही केलाय. मग वॅक्स काढले म्हणजे काय केलंय? त्याची प्रोटेक्टिंग लेअर काढली आपण. मग प्रोटेक्टिंग लेअर काढल्यामुळे मग काय होतं? ते साल काळं पडलं. का? तर ऑक्सिडेशन झालं त्याचं, हवेतल्या ऑक्सिजन सोबत त्याची रिॲक्शन झाली म्हणून. मग तसंच आपली स्किनची पण आहे ना, प्रोटेक्टिंग लेअर्स असतात. ते प्रोटेक्टिंग लेअर डॅमेज झाले की आपली स्किन डॅमेज होते. मग त्याचा रिझल्ट काय येतो? पिगमेंटेशन, म्हणजे वांग, मेलाझ्मा आपण ज्याला म्हणतो, काळे डाग पडणं, काळे स्पॉट पडणं, टॅनिंग होणं, बरेच गोष्टी होतात. लॉंग टाइमसाठी सुद्धा काही काही काळे डाग होऊन जातात. तसंच व्हाईट हेडचं ऑक्सिडेशन झालं ना की मग ते तिथे काळं पडतं. व्हाईट हेड कुठल्याही कारणाचं, आपण चेहरा धुता धुता खूप रफली घासला गेला, तुम्ही स्क्रब्स वापरता व्हाईट हेड काढण्यासाठी, किंवा मग फोडून फोडून खरवडून काढतो, किंवा डेलीचे फेसवॉशमध्ये पण काही हार्श हे असतील, स्क्रब्स असतील, तर त्याच्यामुळे सुद्धा टॉवेल पुसताना घासतो आपण, व्हाईट हेडचा वरचा लेअर जर घासला गेला, तर सगळ्याच स्किनचा घासला जातो म्हणा, स्किनचा घासला गेला की तिथे काळे पडते. व्हाईट हेड आहेत त्यांचा जो वरचं कवरिंग घासलं गेलं कुठल्याही कारणास्तव, तुमची थंडीत हात रफ पडतात, त्याच्याने सुद्धा तुम्ही चेहरा धुताना कशानेही कॉन्टॅक्ट होऊ शकतो. वरचा लेअर घासला गेला, त्याची ऑक्सिडेशन प्रोसेस होते व्हाईट हेडची हवेतल्या ऑक्सिजन सोबत, आणि मग तो पडतो ब्लॅक. मग तयार होतो ब्लॅक हेड. आता तुम्हाला कळलं असेल, ऑइल सिक्रेट झालंय, मग ते अडकलं म्हणून व्हाईट हेड तयार झाला. व्हाईट हेडचं ऑक्सिडेशन झालं, मग झाला ब्लॅक हेड तयार. पण त्याच्याही पुढे जाऊन खूप जास्त लेअर आहे, ते वेळेमध्ये पोअर्स ओपन केले गेले नाहीत, क्लॉग झाले. पोअर्स पाईप आहेत ते क्लॉग झालेत, म्हणजे बंद पडलेत काही कचऱ्यामुळे. मग तो आपल्या स्किनचाही कचरा असू शकतो, किंवा मेकअप, पोल्युशन, डर्ट, कशाचाही असू शकतो. त्यामुळे ते पॅक झालेत. जर वेळेत साफ नाही झाले, ते ऑइल सिक्रेशन थांबत नाहीये. मग ऑइल आतमध्ये साचायला लागतं, साचून 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 आतमध्ये ते फुगायला लागतं. मग फुगून थोडंसं स्किन आपली वर उचलली जाते, तिथे दुखायला लागतं. त्यावेळेला आपल्याला रेड पिंपल सुरुवात होते. आपल्याला बघा, पिंपल याच्या प्रायर थोडंसं तिथे सुजल्यासारखं, हात लावल्यावर दुखतं असं वाटतं बऱ्याच वेळा. त्याचा अर्थ तिथे आतमध्ये ऑइल एक्स्ट्रा साचायला सुरुवात झाली. बरं, आता ह्या वेळेला काय होतं? एक्स्ट्रा ऑइल साचलंय, वेळेत तुम्ही ते कव्हर केलं नाही, मग काय होणार? पोअर क्लीन नाही झाले, किंवा त्याला तुम्ही स्क्वीज केलं, किंवा स्क्रब केलं, खाजवलं, नख लावलं, किंवा काहीतरी दुसऱ्या गोष्टी वापरल्यात. फॉर एक्झाम्पल, कधी आपण बेसन वापरतो, टूथपेस्ट वापरतो, बरेच जण काय काय वापरतात, घरगुती उपचार करतात. अशा वेळेला त्या पिंपलला आपण दाबलं, काहीही त्याला आपण डॅमेज केलं, बॉडीची रिॲक्शन असते, स्वतःहून आपल्या बॉडीमध्ये स्वतःहून हील व्हायची कॅपॅसिटी आहे. एका लिमिटेड टाइम पर्यंत आपल्या बॉडीमध्ये सोल्जर्स आहेत, WBC जे प्लेटलेट आहेत, ते सगळे आपल्याला बरं ठेवण्यासाठी, नॅचरली बरं ठेवण्यासाठी खूप उपयोगी असतात. आपल्या बॉडीत बारीकसं काही इन्फेक्शन आलं असेल तर ते काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता तसंच हे एक्सेस ऑइल तयार व्हायला लागलेलं आहे, ते बाहेर टाकण्यासाठी तिथे मग काय येणार? त्यांना कंट्रोलला आणण्यासाठी तिथे सोल्जर्स येतात. त्यावेळेला तुम्ही त्या पिंपल्सला अजून काही डॅमेज केलं असेल, त्याला हात लावला असाल, खूप काही पॅनिक झाला असाल, खाण्यापिण्यामध्ये चेंजेस झाले असतील तुमच्या बॉडीत, किंवा तुमचं ब्लड प्युरिफिकेशन नीट नसेल, पोट साफ नसेल, अशा वेळेला ब्लड प्युरिफिकेशन नीट न झाल्यामुळे, ब्लड सप्लाय नीट नसल्यामुळे तिथे मग हळूहळू हळूहळू पिंपल्स पिकायला सुरुवात होते. पिकायला सुरुवात होते म्हणजे काय? इन्फेक्शन आलंय, तुम्ही ती स्किन बॅरियर तोडल्यामुळे, किंवा स्क्वीज केल्यामुळे, किंवा स्क्रब केल्यामुळे, कशामुळे? बॅक्टेरिया आत शिरलाय, व्हायरस आत शिरू शकतो, तो आत शिरलाय, त्याच्याशी फाईट करायला आपले सोल्जर्स आलेत. त्या दोघांच्या फाईटमध्ये काय होणार? मग जास्त सेल्स तयार झालेत, तिथे जमा झालेत, म्हणून सूज अजून वाढते. आणि मग त्यांच्या फाईटमध्ये जे जसे डेड सोल्जर्स होतात, जसे डेड बॅक्टेरिया होतात, तर ते डेड थिंग्स आहेत त्या तिथे येलो पडून जातात, म्हणजे तो पस तयार होतो, पिकायला लागला पिंपल. मग ही पिंपल्सची पिकलेली स्टेज आहे. सो ऑइल ग्लँडचा व्हाईट हेड, व्हाईट हेडचा ब्लॅक हेड, मग पिंपल सुरुवात होते, रेडिश पिंपल, आणि मग पिकलेला पिंपल. एवढं तर तुम्हाला कळलंच असेल. साध्या सोप्या भाषेत सांगते, जेणेकरून इझिली सगळ्यांना कळेल.
मग आता यांची कारणं काय आहेत? यांची भरपूर सारी कारणं आहेत. अगदी तुम्हाला लहान मुलांमध्ये पण पिंपल दिसतात आणि एजेड माणसांमध्ये पण पिंपल दिसतात. मिडल एजमध्ये खूप जास्ती म्हणजे टीन एजच्या वयामध्ये आपल्याला खूप जास्ती पिंपल्स दिसतात. तर प्रत्येकाची कारणं वेगळी वेगळी आहेत. तर आपण आजच्या भागात तुम्हाला पिंपल म्हणजे काय, ॲक्ने म्हणजे काय एवढं कळलं असेल. आता पुढच्या भागांमध्ये आपण पिंपल्सचे कारणं काय आहेत ती डिटेलमध्ये आपण बघत जाऊया, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये पिंपल्स का होत आहेत त्याची कारणं कळून जातील आणि त्यावर आपण प्रिव्हेन्शन्स काय घेणार आहोत, ट्रीटमेंट काय घेणार आहोत ते तुम्हाला तुमच्या बॉडीप्रमाणे ठरवता येईल. व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ एंड पाहिल्याबद्दल थँक्यू.